काँग्रेसच्या सत्ता काळात 2004 ते 2014 या 10 वर्षात जम्मू, काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, गोवा, आपला महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आसाम, बिहार, मणिपूर, त्रिपुरा या 16 राज्यांमध्ये मोठ्या दहशतवादी घटना घडल्या. 45 पेक्षा अधिक दहशतवादी हल्ले झाले, तर 1100 पेक्षा अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू या हल्ल्यांमध्ये झाला होता. देशाचा प्रत्येक कोपरा रक्ताने भिजला होता आणि त्यावेळेचं काँग्रेस सरकार केवळ तपास सुरू आहे एवढंच सांगण्यात व्यस्त होतं. रक्त, अश्रू आणि असुरक्षिततेचा दशकभराचा इतिहास पुसण्याचं काम 2014 नंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारनं केलं, ही वस्तुस्थिती आहे. काल दुर्दैवाने दिल्ली येथे एका स्फोटामध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. खरं तर ही वेळ एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेसाठी उभे राहण्याची आहे. दिल्ली हादरली, यावेळी देश एकटवला, पण काँग्रेसला फक्त राजकारणच दिसलं आणि दुर्दैवाने काँग्रेसने या संवेदनशील प्रसंगावरही घाणेरडे राजकारण सुरू केलं. आम्हाला राजकारण करायचं नव्हतं आणि नाही, पण काँग्रेसने केलेल्या दिशाभूल वक्तव्यांमुळे आणि तथ्यांचा विकृत अर्थ लावण्याच्या प्रयत्नांमुळे काही आकडेवारीसह आज हे मुद्दे मांडावे लागत आहेत. हे दुर्दैवी आहे. काय नेमकं तुमचं आकलन काय आहे?